पुढची बातमी पुण्यातनं बघूयात। पुण्यामध्ये मॅट्रिमोनी वेबसाईटवर फेक प्रोफाईल बनवून फसवणूक झाली आहे। इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्याचा दावा करून महिलांची फसवणूक करण्यात आली आहे। पीडितांना मुलींच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलणार असल्याचं सांगून विश्वास संपादन करण्यात आला। 26 लाखांची फसवणूक करण्यात आली। याच आरोपीवर या आधी देखील 12 गुन्हे दाखल आहेत। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सध्या संपर्कात आहेत। अजिंक्य, काय नेमकं हे प्रकरण आहे? पोलिसांनी काय कारवाई केली आहे? जयेश, अगदी बरोबर आहे। आदर्श प्रशांत म्हात्रे असं या आरोपीचं नाव आहे आणि या आरोपीने मॅट्रिमोनियल वेबसाईटवर फेक वेबसाईट प्रोफाईल बनवल्या होत्या। खरं तर 4 वेगवेगळ्या नावाने याने अशा प्रोफाईल बनवल्या होत्या। पोलिसांकडून माहिती समजते स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, जयेश पाटील अशा 4 वेगवेगळ्या प्रोफाईल त्याने बनवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तो इस्रोचा सायंटिस्ट असल्याचं त्याने मेन्शन केलं होतं आणि तो अनेक महिलांशी या माध्यमातून संपर्क करायचा आणि महिलांची फसवणूक करायचा। त्याच्यावर आतापर्यंत पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या भागात अशा प्रकारचे 12 गुन्हे दाखल आहेत। आता येरवडा पोलिसांनी याला बेड्या ठोकलेल्या आहेत। पुण्यातील एका घटस्फोटित महिलेला असाच याने संपर्क केला, त्या महिलेचा विश्वास संपादन केला। मी इस्रोमध्ये सायंटिस्ट असल्याचं त्यांनी सांगितलं आणि तुझ्या मुलीचा सगळा शिक्षणाचा खर्च मी उचलतो असं सांगून या महिलेचा विश्वास संपादन केला। पुढे जाऊन या महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर त्या महिलेला कर्ज घेण्यास सांगितलं। जवळपास बँकेतून जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते 26 लाखाची फसवणूक केलेली आहे। तर कॅशमध्ये पोलिसांकडून माहिती सांगितली जाते की या महिलेची 35 लाखाची याने फसवणूक केलेली आहे। येरवडा पोलिसांनी याला बेड्या ठोकलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा जो आहे तो आता तपास सुरू आहे। अनेक महिलांच्या अशा प्रकारे यांनी फसवणूक केली असल्याचा पोलिसांना संशय आहे। आतापर्यंत 12 गुन्हे याच्यावर दाखल आहेत। अनेक गुन्हे याच्यावर दाखल होऊ शकतात आणि आता त्यामुळेच काय काय नवी माहिती समोर येते आणि आणखी किती जणांची या फसवणूक केलेली आहे यानं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।